नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजेच पीसीओडी किंवा पीसीओएस. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असे म्हणतात. आज आपण पाहणार आहोत यामध्ये काय लक्षणे जाणवतात, याचे शरीरावर काय विपरीत परिणाम होतात आणि यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे. आजकाल आपण पाहत आहोत वयाच्या 14व्या वर्षीपासून ते 35 ते 36व्या वयापर्यंत हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. जवळपास 10 ते 15% स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं आणि ही खूप चिंतेची गोष्ट आहे. तर आपण आता बघूयात पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? पॉली म्हणजे खूप जास्त किंवा मेनी पण म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये. सिस्ट सिस्ट म्हणजे बीज ग्रंथी. त्याच्यामध्ये जे असणारे फॉलिकल्स असतात छोटे-छोटे, त्याला सिस्ट असे म्हणतात. आणि ओव्हरीज म्हणजे बीजग्रंथी. म्हणजेच ओव्हरीमध्ये जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त बीज एका वेळेला तयार होतात, त्यालाच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असे म्हटले जाते. म्हणजेच वयात आलेल्या मुलींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन एकाच वेळी 8 ते 10 बीज हे साधारणतः 7 ते 8 या आकाराचे तयार होतात. त्यामुळे या कंडिशनला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असे म्हणतात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच मासिक पाळीचं नॉर्मल चक्र समजून घेणं गरजेचं आहे. आपण मागील एका व्हिडिओमध्ये मासिक पाळीविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तरीही आज आपण मासिक पाळीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. वयाच्या 12व्या वर्षापासून ते वयाच्या 45व्या वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये हे मासिक पाळीचं चक्र दर 28 ते 30 दिवसांनी अविरतपणे चालू असतं. यात ब्रेनमधील हायपोथॅलॅमसमधून जीएनआरएच म्हणजेच गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्सचे स्टिम्युलेशन केले जाते. त्यामुळे पिट्युटरी ग्लँडचे स्टिम्युलेशन होऊन एफएचएस म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन व एलएच म्हणजेच लुटिनायझिंग हार्मोन यांचे सिक्रिशन होत असते. ज्यावेळी या दोन्ही हार्मोन्स म्हणजेच एफएसएच आणि एलएचचे नॉर्मल सिक्रिशन पिट्युटरी ग्लँडमधून होत होत असते, त्यावेळी स्त्रीच्या ओव्हरीमधून दर महिन्याला एक फॉलिकल्सची ग्रोथ होऊन 14व्या दिवसापर्यंत ते फॉलिकल साधारणतः 2 ते 2.5 सेंटीमीटरचे बनते. त्यालाच ग्रॅफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल असे म्हणतात व हे बीज 14व्या दिवशी ओव्हरीमधून फुटते किंवा रप्चर होते. यालाच आपण ओव्ह्युलेशन असे म्हणतो. पुढे प्रेग्नन्सी राहिली तर स्त्रियांची मासिक पाळी बंद होते व जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर मासिक स्रावाद्वारे हे बीज बाहेर पडले जाते. अशा प्रकारे आपण हा जर घटनाक्रम पाहिला तर मासिक पाळी योग्य वेळेला येण्यासाठी पिट्युटरी ग्लँडमधून जे सिक्रीट होणारे हार्मोन्स आहेत एफएसएच आणि एलएच यांचं योग्य सिक्रिशन होणं गरजेचं आहे. यांचं खूप महत्त्व आहे. परंतु काही सिच्युएशनमध्ये हे जे 2 हार्मोन्स आहेत एफएसएच आणि एलएच याचं सिक्रिशन्स योग्य योग्य प्रमाणात न झाल्यामुळं जे फॉलिकल्स 2 ते 2.5 सेंटीमीटरपर्यंत वाढ होऊन रप्चर व्हायला पाहिजे, असे न होता 10 पेक्षा जास्त फॉलिकल्स एका वेळेला 7 ते 8 या आकाराचे वाढले जातात व त्यातील एकही फॉलिकल रप्चर न होता हे असेच छोटे-छोटे फॉलिकल्स स्त्रीबीजमध्ये वाढले जातात. यालाच पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं म्हटलं जातं. आता आपण पाहणार आहोत पीसीओडी किंवा पीसीओएस होण्यासाठीचे काय कारणं असतात ते. हे कळण्यासाठी एक चार्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत एन्व्हायर्नमेंटल टॉक्सिन्स. यामध्ये आजकालची वाढलेल्या इंडस्ट्रीज किंवा शेतामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, पेस्टिसाइड्स आणि वेगवेगळ्या फवारण्या किंवा वाढलेल्या गाड्यांचा वापर याच्या धुरामधून निघणाऱ्या केमिकल्समुळे आजकाल वातावरणात रासायनिक घटकांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. याचा परिणाम पुढे जाऊन पीसीएसमध्ये होत असतो. दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. यामध्ये मुलीच्या आईला, मावशीला, बहिणीला यांना जर कोणाला पीसीओएसची हिस्ट्री असेल, तर ती मुलीमध्येही पीसीओएस होण्याची शक्यता असते. म्हणजेच हे गुणसूत्रांशी रिलेटेड आहे. तिसरी कंडिशन आहे गट डिसबायोसिस. गट डिसबायोसिस म्हणजेच चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे किंवा दूषित पाण्यामुळे स्त्रीच्या आतड्याच्या ठिकाणी इन्फेक्शन होते व अनेक स्टडीजमधून हे सिद्ध झाले आहे की त्याचे परिणाम होऊन स्त्रीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो.
तसेच सेक्स हार्मोन्सच्या लेवलमध्येही इम्बॅलन्स होतो. त्यामुळे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा अशा कंडिशन्स निर्माण होऊन त्याचा परिणाम पुढे जाऊन PCOSमध्ये होऊ शकतो. आणि चौथी कंडिशन आहे डाएट म्हणजेच लाईफस्टाईल. यात हाय कॅलरी डाएट, हाय शुगर डाएट किंवा आजकालची बदललेली आधुनिक लाईफस्टाईल यामुळे जो आतड्यांचा फ्लोरा असतो तो डिस्टर्ब होतो व पुढे जाऊन आतड्यांचे इन्फेक्शन होऊ शकते व त्यातून पुढे हार्मोन्सवर दुष्परिणाम होऊन PCOSची कंडिशन तयार होते. आत्ता आपण जी 4 कारणे पाहिली यामुळे PCOS होत असतो. पण आता आपण पाहणार आहोत हा PCOS नेमकं होतं कसा? म्हणजेच त्याची पॅथोफिजिओलॉजी आपण पाहणार आहोत. आपण मगाशी नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली. त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस याचं जे फंक्शनिंग आहे ते नॉर्मल असतं. पण नेमकं PCOSमध्ये याचं फंक्शनिंगमध्ये डिस्टर्ब होत असतो. हायपोथॅलॅमसमधून जे हार्मोन रिलीज होतं म्हणजेच गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतं म्हणजेच त्याची लेवल ॲबनॉर्मल होते. त्यामुळे पिट्युटरी ग्लँडमधून जे सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत FSH आणि LH याच्यामध्ये LH हार्मोनची लेवल इन्क्रीज होते आणि FSHची लेवल डिक्रीज होते. याच्यामुळे याचा परिणाम मेल सेक्स हार्मोन्स म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची लेवल इन्क्रीज होते आणि यामुळे जे ग्रॅफियन फॉलिकल तयार व्हायला पाहिजे ते तयार न होता 10 ते 12 फॉलिकल्स हे साधारणतः 7 ते 8 mm साईजचे तयार होतात. त्यामुळे जे 12व्या दिवशी ते 14व्या दिवशी जे फॉलिकल रप्चर व्हायला पाहिजे ते रप्चर न झाल्यामुळे याच्यामध्ये PCOS ही कंडिशन तयार होत असते. या ॲक्सिस बरोबरच म्हणजेच हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस डिस्टर्बन्स याच्याबरोबरच आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच पॅन्क्रियाजमध्ये होणारा इन्सुलिन रेझिस्टन्स. याच्यामुळे इन्सुलिनची निर्मिती कमी होते आणि ग्लुकोजची लेवल वाढत जाते. यामुळे डायबिटीस लाईक कंडिशन निर्माण होऊन ओबेसिटी पेशंटमध्ये वाढत जाते आणि याचा परिणाम होऊन टेस्टोस्टेरॉन हे मेल सेक्स हार्मोन वाढत जातं आणि याचंच रूपांतर PCOSमध्ये होत असतं. म्हणजेच स्त्रीच्या शरीरात जेव्हा टेस्टोस्टेरॉन हे मेल सेक्स हार्मोन वाढतं तेव्हा PCOS ही कंडिशन तयार होत असते. आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहेत कारणे. आता आपण पाहणार आहोत लक्षणे. PCOSमध्ये स्त्रीच्या शरीरात काय लक्षणे जाणवतात? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी. याच्यामध्ये मेनली 3 कारणे येतात. सगळ्यात पहिलं आहे ऑलिगोमेनोरिया म्हणजेच यामध्ये स्त्रियांना अत्यल्प प्रमाणात रक्तस्राव होतो. यालाच स्कॅन्टी मेन्सेस असंही म्हणतात. दुसरं एक आहे लक्षण ते म्हणजे अमेनोरिया. याच्यामध्ये स्त्रियांना 3-3 महिने, 4-4 महिने मासिक पाळी येत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे DUB. याच्यामध्ये डिस्फंक्शनल युटेराइन ब्लीडिंग होऊ शकतं किंवा जास्त प्रमाणात स्त्रियांना पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे इन्फर्टिलिटी. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी मासिक पाळी रेग्युलर येणं गरजेचं असतं. पण नेमकं PCOSमध्ये मासिक पाळी रेग्युलर न आल्यामुळे हार्मोन्स इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे एका वेळेला एक बीज मोठं होऊन जे 14व्या दिवशी रप्चर व्हायला पाहिजे तसं न होता एकाच वेळेला 8 ते 10 बीज साधारणतः 7 ते 8 mmचे तयार होतात व ते रप्चर न झाल्यामुळे मासिक पाळी पुढची वेळेत येत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजेच मासिक पाळी रेग्युलर न आल्यामुळे इन्फर्टिलिटी होत असते. PCOSमध्ये इन्फर्टिलिटी हे कारण सध्या खूपच वाढलेलं दिसून येत आहे. साधारणतः 10 ते 15% हे कारण प्रेग्नन्सी न राहणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येत असतं. पुढचं लक्षण आहे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. पॅन्क्रियाजमध्ये होणाऱ्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे इन्सुलिनची लेवल कमी होत जाते. त्यामुळे ग्लुकोजची लेवल वाढत जाऊन याचा परिणाम मेल सेक्स हार्मोन्स म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची वाढ होत जाते. यामुळे जे पिट्युटरी ग्लँड्समधून सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत LH आणि FSH. LHचं प्रमाण वाढत जातं आणि FSHचं प्रमाण कमी होत जातं. यामुळे फॅट डिपॉझिशनचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो. यामुळे स्त्रियांच्या वजनात एकदम वाढ होऊ लागते व लठ्ठपणा दिसून येतो. पुढचं लक्षण आहे हिर्सुटिझम. PCOSमध्ये स्त्री शरीरात वाढलेल्या मेल सेक्स हार्मोनमुळे स्त्रियांच्या हनुवटीवर तसेच ओठांच्या वरील भागात, छातीच्या भागावर हेअर फॉलिकल्स निर्माण होतात व त्या हेअर फॉलिकल्समधून गडद रंगाच्या केसांची निर्मिती होण्यास
सुरुवात होते. याच कंडिशनला हर्सुटिझम असं म्हटलं जातं. यासाठी पॅनक्रियाजमध्ये होणारा इन्सुलिन रेझिस्टन्स हे एक मुख्य कारण असतं. पुढचं लक्षण आहे ॲक्ने म्हणजेच पिंपल्स. स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या लेव्हलमुळे स्त्रियांच्या चेहऱ्याच्या भागावर, गालावर, जबड्याच्या भागावर पुरळ येत असते. यालाच ॲक्ने असं म्हणतात. PCOSमध्ये आढळणारं हे एक कॉमन लक्षण आहे. बऱ्याच वेळा ही पुरळ पाठीवर व छातीच्या भागावरही आढळते. पुढचं लक्षण आहे डार्क पॅचेस ऑन स्किन. PCOSमध्ये बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे मेलॅनिन हार्मोन्सच्या ओव्हर सिक्रिशनमुळे मानेच्या भोवती, डोळ्यांच्या खाली व गालांवर काळ्या रंगाचे पॅचेस तयार होतात. पुढचं लक्षण आहे ऑइली स्किन. याच्यामध्ये चेहऱ्याचा भाग हा जास्त ऑइल सिक्रेट करताना दिसतो. कधी कधी हा ओलसरही असतो. पुढचं लक्षण आहे डोक्याचे केस गळणे. यालाच मेल लाईक बाल्डनेस पॅटर्न असेही म्हणतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये डोक्यावरील केस गळण्याची सुरुवात होत असते. पुरुषांप्रमाणे टक्कल पडायलाही कधी कधी सुरुवात होत असते. डिप्रेशन हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. नवीन लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये आणि प्युबर्टी एजमध्ये असणाऱ्या स्त्रियांमध्ये हे शक्यतो हे PCOS हा सिंड्रोम दिसून येतं. आणि यामध्ये असणारी लक्षणे जसे की मासिक पाळी रेग्युलर न येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, सतत पोट दुखणे यासारख्या लक्षणांमुळे त्या स्त्रीमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण होते आणि यालाच डिप्रेशन असे म्हणतात. डिप्रेशनचं आणखी एक कारण म्हणजे नवीन लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी न राहणे हे एक आहे. पुढचं लक्षण आहे ओव्हॅरियन हायपरट्रॉफी म्हणजेच बीजग्रंथीला सूज येणे. PCOSमध्ये ओव्हरीमध्ये कमीत कमी 7 ते 12 फॉलिकल्स तयार झालेले असतात व ते न फुटता एखाद्या माळेप्रमाणे ओव्हरीच्या आउटर लेअरमध्ये राहतात. त्यामुळे ओव्हरीचा आकार हा वाढतो व बीजग्रंथीला सूज येते. यात पोट दुखणे, अस्वस्थता वाढणे अशा प्रकारची लक्षणे जाणवतात. पुढचं एक लक्षण आहे एंडोमेट्रियल हायपरट्रॉफी किंवा एंडोमेट्रियल CA. जर PCOS कडे आपण दुर्लक्ष केलं तर गर्भाशयाच्या आतील जो स्तर आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन हा एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया किंवा एंडोमेट्रियल CA होऊ शकतो. हा आजार फार क्वचित जाणवतो. आता आपण पाहणार आहोत डायग्नोसिस म्हणजेच याचं निदान कसं करायचं. याच्यासाठी सुरुवातीला आपण पाहणार आहोत रोटरडॅम्स क्रायटेरिया. याच्यामध्ये पुढीलपैकी 3 लक्षणे आहेत. त्यातली जर 2 लक्षणे आढळली तर आपण असं म्हणतो की या स्त्रीला PCOS किंवा PCOD आहे. पहिलं लक्षण आहे इरेग्युलर मेन्सेस म्हणजेच पाळी रेग्युलर न येणे. दुसरं आहे स्त्रीच्या बीजांडामध्ये भरपूर फॉलिकल्स, छोटे छोटे फॉलिकल्स दिसणे. आणि तिसरं आहे वाढलेले मेल सेक्स हार्मोन्स म्हणजेच वाढलेली टेस्टोस्टेरॉनची लेवल. यापैकी कोणतेही 2 लक्षणे आढळल्यास आपण त्या स्त्रीला PCOS किंवा PCOD आहे असं डायग्नोज करतो. दुसरी गोष्ट आहे ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टच्या साहाय्याने आपण PCOSचं डायग्नोसिस करू शकतो. याच्यामध्ये हार्मोन्स चेक केले जातात. पहिला हार्मोन आहे अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन. दुसरा आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तिसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. चौथा आहे प्रोलॅक्टिन. तसेच कोलेस्टेरॉलची लेवलही चेक केली जाते. त्याचप्रमाणे थायरॉइड लेवल आणि इन्सुलिन लेवल चेक करणेही गरजेचं असतं. त्याचबरोबर रक्तातील साखर म्हणजेच BSL चेक करणेही गरजेचं असतं. जर डायबिटीस असेल तर याचंही निदान याच्यावरून होऊ शकतं. तिसरी टेस्ट आहे पेल्विक अल्ट्रासोनोग्राफी. ही एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे. यामध्ये बीजग्रंथीला सूज आलेली असते. तसेच बीजग्रंथीच्या बाहेरील भागामध्ये गळ्यातील हाराप्रमाणे 10 ते 15 फॉलिकल्सची ग्रोथ झाली, छोटी छोटी ग्रोथ झालेली दिसते. आणि पाळीच्या 9व्या ते 11व्या दिवसापर्यंत सोनोग्राफी करणं गरजेचं असतं हे कळण्यासाठी. आतापर्यंत आपण PCOS किंवा PCOD होण्याचे कारण पाहिले, लक्षणं पाहिले, त्याचं डायग्नोसिस पाहिलं. आता आपण पाहणार आहोत ट्रीटमेंट कशी करायची ते. याच्यामध्ये सर्वात पहिली उपाययोजना म्हणजे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. आपला बॉडी मास इंडेक्स म्हणजेच PCOD ज्या स्त्रियांना आहे यांचा बॉडी मास इंडेक्स हा 18.5 ते 24.9 याच्या दरम्यान असणं गरजेचं असतं. जर वजन वाढलं तर हार्ट डिसीज होणं, हायपरटेन्शन होणं,
हृदयाशी संबंधित दुसरे आजार होणं, तसेच डायबिटीज होणं, ही या गोष्टींची रिस्क वाढत जाते. म्हणून वजन कंट्रोल करणं गरजेचं असतं. तसेच वजन कंट्रोल जर राहिलं तर मेल सेक्स हार्मोन्स म्हणजे म्हणजेच टेस्टोस्टेरॉन याचीही लेव्हल नॉर्मल होते व ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्यास याची मदत होत असते. दुसरं म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. वजन वाढीवर त्यामुळे नियंत्रण राहतं. हे करण्यासाठी आपल्याला साबुदाणा, साखरेचे पदार्थ, पास्ता, मैद्याचे पदार्थ हे कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हृदयाशी रिलेटेड आजारही होत नाहीत. तसेच इन्सुलिन कंट्रोलमध्ये राहून शुगर कंट्रोलमध्ये राहते. त्याचबरोबर बटाटा, भात, मांसाहार या पदार्थांचंही सेवन कमी केलं म्हणजेच ते नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. तिसरी गोष्ट आहे रेग्युलर एक्सरसाइज आणि योगा. एक्सरसाइज आणि योगा ह्या दोन्ही गोष्टी शरीरासाठी खूप गरजेच्या असतात. यामुळे वजन नियंत्रित राहते. तसेच शुगरही नियंत्रित राहते. यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे पुढचे जे हार्मोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, जसे की टेस्टोस्टेरॉन आणि पिट्युटरी ग्लँडशी रिलेटेड जे हार्मोन्स आहेत, त्यांचं फंक्शनिंग नॉर्मल होतं. याच्या पुढची उपाययोजना म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर करणं गरजेचं असतं. कारण या अगोदर आपण पाहिलेलं आहे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणजेच अमेनोरिया, ऑलिगोमेनोरिया, DUB यासारखे प्रॉब्लेम्स PCODमध्ये मेनली आपल्याला दिसून येतात आणि हे कंट्रोल करण्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजेच OC पिल्सच्या साहाय्याने आपण हे जे हार्मोन्स लेव्हल चा इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओव्ह्युलेशन इंडक्शन ज्या स्त्रियांना इन्फर्टिलिटी असते त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून ट्रीटमेंट सुरू केली जाते. पाळीच्या 9व्या बीज वाढण्यासाठी ट्रीटमेंट सुरू करत असतो आपण पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून आणि पाळीच्या 9व्या दिवशी सोनोग्राफीच्या सहाय्याने बीजाची काय साईज आहे हे आपण पाहत असतो. असंच रोज किंवा 1 दिवसाआड सोनोग्राफी करून आपण पाळीच्या 12व्या दिवशीपर्यंत बीज काय साईजचं झालेलं आहे, तसेच इंडोमेट्रियल थिकनेस काय साईजचा झालेला आहे हे पाहत असतो. जर बीज 20 च्या आसपास व इंडोमेट्रियल थिकनेस हा 10 ते 12 च्या आसपास जर असेल तर 12व्या दिवशी स्त्रीला इंजेक्शन दिले जाते आणि ह्या इंजेक्शनच्या सहाय्याने 14व्या दिवशी ते बीज फोडले जाते. जर बीज फुटल्यानंतर स्त्री पुरुष संबंध आला तर यामधून प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स वाढत असतो. पुढचा उपाय आहे डायबिटीस कंट्रोल. आपण या अगोदर पाहिलेलं आहे इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे स्त्रियांमध्ये साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये राहत नाही आणि त्यामुळे हार्मोन्सचा इम्बॅलन्स होऊन वजन वाढत असते. यासाठी आपल्याला मेटफॉर्मिन सारख्या टॅबलेट आपण घेऊ शकतो. तसेच याचबरोबर व्यायाम करणे, शरीरातील जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कमी करणे, योगा करणे याच्या सहाय्याने आपण शरीरातील वजनावर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच त्यामुळे आपण डायबिटीज कंट्रोल करण्यासही शरीराला आपल्या मदत करू शकतो. पुढं जे एक लक्षण मागं आपण एक लक्षण पाहिलं हिर्सुटिझम, तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण स्किन स्पेशालिस्टच्या सहाय्याने आपण आपले नको असलेले केस काढू शकतो किंवा आपण त्याच्यासाठी कॉस्मेटिकचीही मदत घेऊ शकतो आणि आपण नको असलेले केस शरीरावरून काढून टाकू शकतो. तसेच ॲक्ने म्हणजे चेहऱ्यावरील वाढलेल्या डागांसाठी आपण स्किन स्पेशालिस्टच्या मदतीने ते घालवण्यासाठी मदत घेऊ शकतो किंवा आपण त्यांची ट्रीटमेंट घेऊ शकतो. पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे लॅप्रोस्कोपिक ओव्हॅरियन ड्रिलिंग. ही एक सर्जिकल ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये दुर्बिणीच्या सहाय्याने जी काही अनेक बीजे ओव्हरीमध्ये असतात त्या ठिकाणी लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने लॅप्रोस्कोपिक जो प्रोब आहे तो पोटामध्ये टाकून तिथे ड्रिलिंग केलं जातं. जे बीज आहेत त्यामध्ये ड्रिलिंग करून ते फोडली जातात. त्यामुळे ओव्हरीवरती आलेली सूज कमी होते, पोटदुखीचा त्रासही कमी होतो व नॉर्मल ओव्ह्युलेशनची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. आपण मागे लक्षणांमध्ये पाहिलेलं आहे मेंटल स्ट्रेस हे एक PCODमध्ये महत्त्वाचं कारण आहे. ते कमी करण्यासाठी स्ट्रेस कमी करणं गरजेचं असतं आणि त्या नवीन लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटीमुळे जे डिप्रेशन येतं ते कमी करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांना विश्वासात घेऊन स्त्रीवरील दबाव मेनली कमी केला पाहिजे आणि हे करण्यासाठी गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. PCODसाठी 100% ट्रीटमेंट उपलब्ध आहे. फक्त आपण ती योग्य वेळेत आणि योग्य सल्ल्यानुसार जर केली, तर या आजाराला 100% आपण उपचार करू शकतो. मैत्रिणींनो, तर ही होती PCOS किंवा PCOD बद्दल माहिती. जर आपल्याला काही शंका असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर देत आहे.
आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा किंवा कमेंट करूनही आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.